नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. पुण्यात पोलिसांचाच खंडणी कांड. POCSO ची भीती दाखवत 7 लाखाची मागणी. PSI सह तिघांवर गुन्हा दाखल. पुणे शहरात पोलिसांच्याच नावावर काळिंबा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. POCSO कायद्याची भीती दाखवत महिला प्राचार्यांकडून 7 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, कर्मचारी सुदाम तायडे आणि दामिनी पथकातील सोनाली हिंगे यांच्यावर बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी एका महिला प्राचार्याला लक्ष्य करत POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक होईल अशी भीती दाखवली. ही कारवाई टाळण्यासाठी तब्बल 7 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. प्रकरण उघडकीस येताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर भूमिका घेत तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली असून संबंधितांवर खात्याअंतर्गत चौकशीही सुरू आहे. पोलिसांकडूनच खंडणी उकळण्याच्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.